फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. हे बघा, मी तुम्हाला छान पूल दाखवला आणि हे माझे पप्पा मला असं खेचून घेऊन चाललेत. बघितलं किती तो त्रास, जाऊच देत नव्हते. शेवटी आम्ही पोचलो आमच्या व्हाईट हाऊसमध्ये, जिथे आम्ही राहणार होतो. आमची फॅमिली ऑलरेडी तिकडे सगळी आली होती आणि आम्ही शेवटला पोचलो. माझे दादा, वहिनी, आत्या, काकी सगळे इकडे पोचले होते. मस्तपैकी गरमागरम भजीचा आस्वाद घेत होते आणि आम्ही खात होतो आमची बिस्किटं. खेळायचे प्लॅन पण चांगले होते, पण आम्ही गेलो किचनमध्ये आणि तिथे आम्हाला काय भेटलं? माऊ. वाव, किती क्यूट होती माहिती आहे का तुम्हाला ती माऊ. आणि तिने ना मला टच पण केलं. बघायचंय? नाही बघा, मी एवढी जाम खुश होती की नाही. वाव, मम्मीला तर कसं हसून हसून सांगत होती. ये किती मजा आली माहिती का मला. आणि नंतर मम्मीला अशी पळवली. ती लय मला पकडायला बघत होती, पण मी तिच्या हातातच नाही गावली. मग शेवटी पप्पांनी पकडलं आणि मला घेऊन गेले गार्डनमध्ये. तिथे सीसॉवरती आम्ही मजा केली आणि त्याच्यानंतर पप्पा आमचे गेले पाण्यात खेळायला. आता हे त्यांचं वय आहे का? मग मी पण मागे लागली, पप्पा मला पण खेळायचं आहे. मग शेवटी मलाही झुल्यावर बसवलं आणि आम्ही दोघे झुला खेळत होतो. मग त्यानंतर मला असं वाटलं शेकोटी होते, पण कसलं काय, ह्यांनी तर पनीर बार्बिक्यू आणि चिकन बार्बिक्यूचा प्लॅन केला. दिसायला खूप यम्मी दिसत होतं आणि झालंही मस्त होतं. बघा किती छान दिसतंय ना. आणि मीही खाणार होते, पण तोपर्यंत उचलून मला घेऊन गेली झोपायला.